नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आता आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. रेग्युलेशन ऑफ कार्डिॲक ॲक्टिव्हिटी. कार्डिॲक ॲक्टिव्हिटीचं रेग्युलेशन म्हणजे त्याला रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं ते बघायचं. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इन हार्ट स्पेशलाइज्ड मसल्स दॅट इज नोडल टिश्यूज आर प्रेझेंट, हेन्स हार्ट इज कॉल्ड मायोजेनिक. ह्याच्यावर लक्षात ठेवायचं. मायोजेनिक ह्या शब्दावर MCQ येऊ शकतो. म्हणजेच इन ह्युमन डॉट टाईप ऑफ हार्ट इज प्रेझेंट. मग त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असणार. त्यामध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा. कोणता? मायोजेनिक. म्हणजेच ह्युमन हार्टमध्ये स्पेशलाइज्ड मसल्स प्रेझेंट असतात. विच मसल्स? नोडल टिश्यूज. कशामध्ये असतात? इन हार्ट. सो इट इज कॉल्ड मायोजेनिक. म्हणून ह्युमन हार्टला काय म्हणतात? मायोजेनिक. वाय ह्युमन हार्ट इज कॉल्ड मायोजेनिक? बिकॉज स्पेशलाइज्ड मसल्स दॅट इज नोडल टिश्यूज आर प्रेझेंट इन हार्ट. सो ह्युमन हार्ट इज कॉल्ड मायोजेनिक. म्हणजेच ह्युमन हार्टमध्ये स्पेशल टिश्यू असतात. तेच कोणते असतात? नोडल टिश्यूज. म्हणून इथं हार्ट जे असतं ते कसलं असतं? मायोजेनिक म्हणतात. सेकंड पॉईंट, these specialized muscles regulated normal activities of heart intrinsically, that is auto-regulated. ते जे स्पेशलाइज्ड मसल्स असतात, विच मसल्स? नोडल टिश्यूज. हे काय काम करतात? रेग्युलेटेड नॉर्मल ॲक्टिव्हिटीज ऑफ हार्ट. हार्टच्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज चालतात, हार्टबीट, ते रेग्युलेट करण्याचं काम स्पेशलाइज्ड मसल्स करतात. म्हणजेच नोडल टिश्यूज. इंट्रिन्सिकली म्हणजे आतल्या आत काय होतं? नॉर्मल ॲक्टिव्हिटीज रेग्युलेट होतात. सो इट इज ऑटो रेग्युलेटेड. म्हणून ह्यालाच काय म्हणतात? ऑटो रेग्युलेटेड. म्हणजेच ॲटोमॅटिकली काय होतात? रेग्युलेट. सेकंड पॉईंट काय मग? दी स्पेशलाइज्ड मसल्स रेग्युलेटेड नॉर्मल ॲक्टिव्हिटीज ऑफ हार्ट इंट्रिन्सिकली, दॅट इज ऑटो रेग्युलेटेड. थर्ड पॉईंट, in medulla oblongata, special neural center present. It can moderate cardiac function through ANS. म्हणजेच ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग त्यामध्ये आता तुम्हाला शक्यतो माहीतच आहे, ब्रेनमध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा नावाचा एक पार्ट आहे. तिथं काय असतं? स्पेशल न्यूरल सेंटर प्रेझेंट असतो. इट कॅन मॉडरेट. मग तो जो स्पेशल न्यूरल सेंटर जो आहे प्रेझेंट असणारा, मॉडरेट करतो, मर्यादित. काय? कार्डिॲक फंक्शन. कार्डिॲक फंक्शन जे चालतात ते मर्यादित राखण्याचं काम कोण करत असतं? मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये स्पेशल न्यूरल सेंटर असतो, तो करत असतो. कशामार्फत? थ्रू ANS. ANS मीन्स ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, स्वायत्त असणारी नर्वस सिस्टीम. ह्याच्याद्वारे हे मॉडरेट करण्याचं काम केलं जातं. काय मॉडरेट करतात? कार्डिॲक फंक्शन्स. म्हणजेच थर्ड पॉईंट, इन मेडुला ऑब्लॉंगेटा स्पेशल न्यूरल सेंटर इज प्रेझेंट. इट कॅन मॉडरेट कार्डिॲक फंक्शन थ्रू ANS, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट नंबर फोर्थ, sympathetic nerves of ANS produce neural signals. It can increase rate of heartbeat, strength of ventricular contraction and cardiac output. मग त्यामध्ये दोन टाईपच्या काय असतात? ANSमध्ये दोन टाईप पडलेले आहेत. सिम्पॅथॅटिक नर्व्स आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्स कुणामध्ये असतात? तर ANS अशा दोन टाईपच्या नर्व्स असतात. मग सिम्पॅथॅटिक नर्व्स ऑफ ANS, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममधल्या सिम्पॅथॅटिक नर्व्स काय प्रोड्यूस करतात? न्यूरल सिग्नल्स. म्हणजेच मेंदूकडून आलेले काय सिग्नल्स, संदेश किंवा काय असतील ते मिळालेले आदेश, हे प्रोड्यूस करण्याचं काम सिम्पॅथॅटिक नर्व्स करतात. कशामध्ये? ANSमध्ये. इट कॅन इन्क्रीज रेट ऑफ हार्टबीट. मग सिम्पॅथॅटिक नर्व्समधले जे सिग्नल मिळतात, न्यूरल सिग्नल, त्यानं काम लगेच काय करतात? इन्क्रीज रेट ऑफ हार्टबीट. हार्टबीटचा जो रेट असतो वाढवण्याचं काम करतात. स्ट्रेंथ ऑफ
व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड कार्डियाक आउटपुट. म्हणजेच व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिकल जे कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात. कार्डियाक आउटपुट ज्यावेळी होतो त्यावेळी त्याची स्ट्रेंथ काय करतात, देतात. कुणाला? व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि कार्डियाक आउटपुटला. म्हणजेच त्यांची स्ट्रेंथसुद्धा इन्क्रीज करतात. म्हणजेच फोर्थ पॉईंट, सिम्पॅथेटिक नर्व्स ऑफ ANS प्रोड्यूस न्यूरल सिग्नल्स. इट कॅन इन्क्रीज रेट ऑफ हार्टबीट, स्ट्रेंथ ऑफ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन अँड कार्डियाक आउटपुट. नेक्स्ट पॉईंट नंबर 5, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स ऑफ ANS ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमची दुसऱ्या टाईपच्या नर्व्स कोणत्या? पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स प्रोड्यूस न्यूरल सिग्नल्स. म्हणजे ह्यासुद्धा काय प्रोड्यूस करतात? न्यूरल सिग्नल्सच प्रोड्यूस करतात. जसं सिम्पॅथेटिक नर्व्स न्यूरल सिग्नल प्रोड्यूस करतात तसंच पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ससुद्धा काय करतात? न्यूरल सिग्नल प्रोड्यूस करतात. इट कॅन डिक्रीज रेट ऑफ हार्टबीट, स्पीड ऑफ कंडक्शन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, दॅट इज कार्डियाक इम्पल्स अँड कार्डियाक आउटपुट. मग ह्यांचं काम काय असतं? त्यांच्या विरुद्ध. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ससुद्धा न्यूरल सिग्नलच प्रोड्यूस करतात, पण त्या डिक्रीज करण्याचं काम करतात. काय डिक्रीज करतात? हार्टबीटचा रेट. म्हणजेच हार्टबीटचा रेट जो असतो तो डिक्रीज करणं. नंतर आणखी काय? स्पीड ऑफ कंडक्शन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, दॅट इज कार्डियाक इम्पल्स. म्हणजेच ॲक्शन पोटेन्शियल, कार्डियाक इम्पल्स यांचं जे कंडक्शन चालतं त्याचं जे स्पीड आहे ते सुद्धा डिक्रीज करण्याचं काम पॅरासिम्पॅथेटिक नर्व्सचे सिग्नल करतात. अँड कार्डियाक आउटपुट, कार्डियाक आउटपुट जो असतो तो सुद्धा डिक्रीज करण्याचं काम पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हचे न्यूरल सिग्नल करतात. म्हणजेच पूर्णपणे विरोधी, सिम्पॅथेटिकच्या विरोधी पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हचं काम असतं. 5th पॉईंट मग काय? पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स ऑफ ANS ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम प्रोड्यूस न्यूरल सिग्नल्स. इट कॅन डिक्रीज रेट ऑफ हार्टबीट, स्पीड ऑफ कंडक्शन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, दॅट इज कार्डियाक इम्पल्स अँड कार्डियाक आउटपुट. लक्षात ठेवा, एकाचं काम लक्षात ठेवायचं म्हणजे दुसऱ्याचं सांगता येते. आता ह्याच व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट, डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. त्यातला एक त्यामधली डिसऑर्डर पाहिजे आपण. डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जे डिसऑर्डर्स तयार होतात, डिसीज, त्यामधला फर्स्ट हाय ब्लड प्रेशर. इट इज ऑल्सो कॉल्ड हायपर टेन्शन. हाय ब्लड प्रेशरलाच काय म्हणतात? हायपर टेन्शन. म्हणजे म्हणतो बघा आपण हाय BP, लो BP, त्यातला हा हाय BP. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, हायपर टेन्शन मीन्स ब्लड प्रेशर इज हायर दॅन नॉर्मल ब्लड प्रेशर. मग नॉर्मल ब्लड प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, 120 सिस्टोलिक ऑब्लिक 80 डायस्टोलिक mmHg. हायपर टेन्शन म्हणजेच काय तर ब्लड प्रेशर जे असतं ते नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा हायर होतं, त्यापेक्षा वाढतं, त्यावेळी त्याला काय म्हणतात? हायपर टेन्शन. मग नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू किती असते? 120 सिस्टोलिक असते अँड 80 डायस्टोलिक mmHg असते. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, हायपर टेन्शन मीन्स ब्लड प्रेशर इज हायर दॅन नॉर्मल ब्लड प्रेशर. म्हणजेच दॅट इज 120/80 mmHg ब्लड प्रेशर व्हॅल्यू इज नॉर्मल ब्लड प्रेशर. सेकंड पॉईंट, 120 mmHg इज सिस्टोलिक or pumping pressure, that is contraction, and 80 mmHg is diastolic or resting pressure, that is relaxation. म्हणजेच आपण आत्ता पाहिलेलं आहे, अगोदर सांगितलेलंच आहे, नॉर्मल व्हॅल्यू जी असते ब्लड प्रेशरची ती 120 mmHg जी आहे ती सिस्टोलिक असते, त्यालाच काय म्हणतात? पंपिंग प्रेशर. पंपिंग प्रेशर म्हणजेच त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन त्यावेळी घडत असतं. प्रेशर पंपिंगचं त्यावेळी ज्यावेळी होत असतं त्याचवेळी कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजेच बाहेर पडलं ब्लड की लगेच तिथं कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे आकुंचन पावतं. अँड 80 mmHg इज डायस्टोलिक ऑर रेस्टिंग प्रेशर, दॅट इज रिलॅक्सेशन. आणि डायस्टोलिक किंवा रेस्टिंग प्रेशर जे आहे ते किती असतं?
80 mmHg ज्यावेळी काय झालेलं असतं, रिलॅक्सेशन हार्टमध्ये झालेलं असतं, म्हणजेच त्यामध्ये प्रसरण पावणं असं म्हणतो आपण, रिलॅक्स होतं ते हार्ट, त्यावेळी ते जे प्रेशर असतं रेस्टिंग प्रेशर किती असतं, 80 mmHg. म्हणजे सेकंड पॉईंट, 120 mmHg is a systolic or pumping pressure that is contraction and 80 mmHg is a diastolic or resting pressure that is relaxation. Third point, in hypertension blood pressure values are 140/90 mmHg. मग हायपरटेन्शनमध्ये ॲक्च्युली काय होत असतं, जे नॉर्मल ब्लड प्रेशर आहे 120/80 mmHg त्याच्याऐवजी तिथं काय होतं, प्रेशर वाढतं, 140/90 mmHg होतं. म्हणजेच सिस्टॉलिक प्रेशर आहे ते 120च्या ऐवजी 140 झालेलं असतं साधारण, आणि डायस्टॉलिक जे आहे 80चं असतं नॉर्मलला ते 90 झालेलं असतं. हे कशात होतं, हायपर टेन्शनमध्ये. म्हणजेच थर्ड पॉईंट, इन हायपर टेन्शन ब्लड प्रेशर व्हॅल्यूज आर 140 systolic/90 diastolic mmHg. And last point, fourth, hypertension leads to heart diseases and also affects vital organs like brain and kidney. हायपरटेन्शनमध्ये नक्की काय होत असतं, तर हार्ट डिसीजेस तयार होतात, म्हणजेच हृदयाशी असणारे रिलेटेड असणारे डिसीज निर्माण होतात. अँड ऑल्सो अफेक्ट, आणि त्याचा परिणाम म्हणून कशावर परिणाम होतो, व्हायटल ऑर्गन्स, अत्यावश्यक जे अवयव आहेत त्यामध्ये ब्रेन अँड किडनी ह्याच्यावर परिणाम होतो. हायपरटेन्शन जर झालं तर ब्रेन आणि किडनीसारख्या व्हायटल ऑर्गनवर काय होत असतं, अफेक्ट होतो, आणि तो लीड कशात होतो, हार्ट डिसीजमध्ये सुद्धा होतो. म्हणजेच फोर्थ पॉईंट, हायपरटेन्शन लीड्स टू हार्ट डिसीजेस अँड ऑल्सो अफेक्ट्स व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन अँड किडनी. इथंपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.